निरोगी आयुष्याचे 33 नियम. 90% आजार हे पोटातून होतात. पोटात ॲसिडिटी, कब्ज नसला पाहिजे. ज्याचे पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा असतो. 2. शरीरात न धरता येणारे 13 वेग असतात. याचा विचार करा. 3. 160 प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा. 4. 80 प्रकारचे आजार नुसता चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे. 5. 48 प्रकारचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिशांनी आपल्याला कैदी लोकांना त्रास होवो म्हणून दिली होती. 6. तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अतिसेवनाने हृदयरोग होऊ शकतो. 7. मॅग्नट, गुटखा, सारी, डुकराचे मांस, पिझ्झा, बर्गर, बीडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते. जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये. यामुळे पाचनशक्ती मंद होते व शरीर कमजोर होते. केस कधीही रंगवू नका. हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते. गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये, डोळे कमजोर होतात. स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका, कारण पॅरालिसिसचा, हृदयाचा अटॅक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर पाणी टाकत पहिल्यांदा स्नान करावे. नंतर डोक्यावर पाणी घ्या. त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही. उभ्याने कधीही पाणी पिऊ नये, टाच कायमची दुखू लागते. जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नका, त्यामुळे रक्ताचा ब्लड प्रेशर वाढतो. कधीही जोराने शिंकू नये, नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो. रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत. कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही. जेवणानंतर रोज चुना, गूळ आणि सौंफ खावी. पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही. सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहटी चोळावी. कफ बाहेर पडतो व आवाजही चांगला होतो. नेहमी पाणी ताजे प्यावे. विहिरीचे पाणी फार चांगले. बाटली बंद, फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये. यामुळे नसांमध्ये त्रास होतो. पाण्याने होणारे रोग, यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला वाचवते. गहूचं चीक, गहूचे कोंब खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. स्वयंपाक झाल्यावर 48 मिनिटाच्या आत खावे, नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात. मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 100% पोषक असते. काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 97% पोषक. पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 93% पोषक. ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास 7 ते 13% पोषक असते. गव्हाचे पीठ 15 दिवस जुने झालेले वापरू नये. 14 वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसे बिस्किट, समोसा व इतर पदार्थ देऊ नये. खाण्यात सैंदा मीठ सर्वश्रेष्ठ. त्यामुळे काळे मीठ व नंतर पांढरे मीठ पण हे फार विषारी असते. भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही. पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज आणि लाली बरी होते. खाण्याचा चुना 70 प्रकारचे रोग बरे करतो. कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा. लिंबू, सरसो तेल, हळद, मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ आणि पांढरे होतात व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये या पदार्थांनी. फार जागरण केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती कमजोर होते, पचनक्रिया बिघडते व डोळ्याचे रोग होतात. सकाळचे भोजन राजकुमारासारखे तर दुपारचे भोजन राजासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे असावे. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. धन्यवाद.